नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत चिपळूण येथील आमच्या गावी गांगरई। सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघत असाल किती धुकं पडलेले आहेत आणि आम्ही गावच्या मार्गे चाललेलो आहोत। मोबाईलमध्ये तरी दिसते, असं डोळ्यांनी दिसतच नाही। अरे एक नंबर पडलाय। दिसेल आता हे झालंय म्हणजे तुझ्याकडे चाललंय आता। ते काम चालू आहे ना, गाडी येते। बरं मोबाईल मध्ये तरी दिसते, पण असं डोळ्याने दिसतच नाही। खिडकी खोलू का? खिडकीवरून काय होणार आहे? थोडं उजेड इकडून तिकडून ट्रान्सफर। तिकडे कुठे चालले? तिकडे आहे ना। हळू घ्या पॉवर गाडी। बाप जन्मात बघितलं नाही त्याच रे असं दुःख। ठेव ना पॉवर, मोबाईल नंतर ठेव ना। भीती वाटते मला इथं, रस्ता दिसत नाही ना त्यामुळे। तिकडे कुठे झाले? इकडे इकडे। मी चाललो गांगरई माझ्या गावी। आता सकाळचे वाजलेत बरोबर 6:15। बघू शकतो धुकं मोबाईल मध्ये तरी दिसते, पण समोर असं काय दिसत नाही। हळूहळू आम्ही चाललो आहोत। कर बंद आता दिसते। रस्त्याला धुका खूप असल्या कारणाने आम्ही शूटिंग बंद केली आणि गावी आलो। तर रात्रभर प्रवासानंतर देखील आम्ही झोपलो नाही आहेत आणि सर्वप्रथम आम्ही सगळं शूट केलं आहे। हे तुम्ही पाहू शकता कसं आमचं सौंदर्य गावाचं, पूर्ण झाडी झुडपं, वातावरण किती छान आहे। हे आमचं घर माझे काका व माझे चुलत भाऊ या लोकांनी बांधलेलं आहे। हे बघा कसं छान छान झाडी। काय एवढं आहे। अगं बाई, अगं बाई, अगं बाई। काय बोलते? फोटो नाही, मग जंगलात चाललो। जंगलात मामीला आता कॉल जाव। मामीला कुठं आहे मामी? हे बघ मामी दिसली। नका जाऊ खाली पवर। एखादा आजोबा दिसला ना तकट पळत सुटतात। इथून जायचंय खाली, एवढं जंगल आहे। हे पाहू शकता, हे नारळाचं झाड माझ्या खूप आवडीचं आहे, कारण ह्या नारळाच्या झाडाला एवढे मोठे नारळ येतात की जवळपास 2 लिटर पाणी या नारळातून निघतं आणि खूप गोड पाणी असं आहे, सुंदर असं। आणि खोबरंसुद्धा खूप निघतं। परंतु आता हे नारळ काढायला कोणी वरती चढायला माणूस राहिलेले नाही,
बघू नेक्स्ट टाईम आल्यावर आम्ही हे नारळ काढू आणि तुम्हाला नक्की तो व्हिडिओ दाखवू की कसे नारळ आहेत. असे नारळ तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील. या गांगरेमध्ये लहानपणी आम्ही ज्यावेळेस यायचो त्यावेळेस आम्ही लहान म्हणजे सगळे पुरे लहान होते. आता सगळे मुंबईला वगैरे गेल्यामुळे इथे काय शेती वगैरे होत नाही आता. परंतु इथलं निसर्ग जे लोक म्हणतात की कोकणामध्ये खरंच निसर्ग खूप छान आहे. आज पण मला आज माझं वय म्हणजे 48 असून सुद्धा मला असं वाटतं गावी नेहमी यावं, त्या निसर्गाच्या सानिध्यात राहावं. इथे गाडीचा आवाज नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज, निसर्ग. आज तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. आणि तसाच माझा लहानपणाचा मित्र म्हणजे सोक्या, हा बघा माझा लहानपणाचा मित्र. खास नाव माझं प्रमोद आहे आणि हा सोक्या आहे. त्याचं नाव प्रमोद पण आम्ही सोक्या बोलतो त्याला लाडाने. तो मी आल्यानंतर कंटिन्यू असतो माझ्यासोबत. काय लागतं काय नाही फिरणं वगैरे तो सोबतच असतो माझ्या. तर आम्ही दोघं जण तुम्हाला मस्तपैकी आज आमचं गाव गांगरे चिपळूण म्हणजे चिपळूण तालुक्यामधलं गांगरे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर स्टार्ट करूया आपला ब्लॉग. हे वरच्या ठिकाणी आमचं घर आहे गावाचं, हे बघू शकता तुम्ही. वर गेल्यानंतर परत दाखवेन तुम्हाला. आता आम्ही खाली आहोत आणि या ठिकाणी असं आहे की डोंगरावर घर असल्या कारणाने पूर्ण तुम्ही बघू शकता असं स्लोप वगैरे सगळं. आणि इथे पुढे नदी आहे, इथे दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथून ही नदी आहे आणि पूर्ण पूर्ण जंगल आहे. बघू शकता किती सुंदर असं वाटतंय. पूर्ण ऑक्सिजन मिळतं. आणि लहानपणी आम्ही गावी यायचो, वडील वगैरे सगळे भाऊ बहीण आम्ही सर्वजण यायचो तेव्हा या ठिकाणी भात जोडणे व्हायची आणि खालच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणून आम्ही खाली जायचो. पण आता जो वाट बंद आहे ही. आणि पूर्ण भात जोडण्यासाठी सर्वजण म्हणजे आमचं कुटुंब इथे असंच. आणि या ठिकाणी एक मोठं झाड होतं, ते आता नाही आहे, ते पडलं झाड. आणि या झाडाच्या ठिकाणी आम्ही बसायचो सावलीत, छान वाटायचं. आणि आता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो, एक मिनिट. आज एवढ्या वर्षांनी फिरताना सुद्धा एवढी मजा येते गावात की सांगता सोय नाही. मला माझा मित्र मनोज मोहिते याची सुद्धा आठवण आज येते. त्याची मुलगी, तिला सुद्धा असं जंगलातून फिरायला वगैरे आवडतं. बहुतेक मे महिन्यात मी त्यांना घेऊन येईन इथे गावी. असं इथे आहे सर्व, बघू शकता. पाठीमागचं क्लायमेट किती छान आहे, थंडी. सोक्या बघा काय करतो सगळे. हो हो असू दे काय त्यात. हे बघू शकता असं खाली पूर्ण. आणि मेन म्हणजे मी मागच्या टायमाला आता गावी आलेलो एक महिन्याभरापूर्वी, तेव्हा इथं वाघ पाहिलेला आणि वाघाचं पिल्लू पाहिलं होतं. अगदी गाडीच्या शेजारीच बसून होतं. त्याचा पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा मध्ये टाकीन. तुम्ही बघाल कसं वाघ वगैरे इतर प्राणी पण आहेत भरपूर. ते रात्री 8च्या नंतर गाडी घेऊन आपण फिरायचं, चालत फिरायचं नाही ते, पण चालत फिरलं तर जरासं धोकेदायक होऊ शकतं. आणि एकटे वगैरे फिरायचं नाही, ते जवळपास 4-5 जण असतील तर सोबत जायचं. आणि रात्रीच्या वेळेस शक्यतो टाळावं जाणं. लहानपणी माझा मित्र सोक्या त्याच्या आजोबांनी आम्हाला एक बैलगाडी छोटी बनवून दिलेली. त्या बैलगाडीला बकरी बांधायची. आम्ही याच ठिकाणी किंवा वरती आमच्या घराच्या इथे शेती करायचो. असेच खेळत शेती तर कधी आलीच नाही, पण अशीच बनवायचो आम्ही. काहीतरी उगाच उद्योग काहीतरी करायचं म्हणून करायचं. आणि त्याच्यानंतर नांगर होता, बैलगाडी एकदम छोटी होती, ते मस्त दिसायची. सोक्याला बोल तर सोक्या बोलतो नाही मला लाज वाटते. आज सोक्या मला नारळ काढून देणार आहे, ते पण भले मोठे नारळ, 4 नारळ त्याला बोललो. देशील ना रे? हो बोलतोय, ते पण मनातल्या मनात हो बोलतोय. तर आपण थोड्या वेळाने आम्ही 2 जण जाणार आहोत फिरायला. ते तुम्हाला अजून काय काय गोष्टी दाखवतो.
काय बोलते? फोटो नाही मग जंगलात चाललो जंगलात. मामीला आता कॉल जाव मामीला. कुठं आहे मामी? हे बघ मामी दिसली. नका जाऊ खाली पवर. एखादा आजोबा दिसला ना सकाळ पळत जा. इथून जायचंय खाली आणि एवढं जंगल आहे. कमल मावशी जेवली वाटते घरी. गोळ्या खाल्ल्या तिने ना. तिला पण बरं नाही. तिथे काय चमक बसली तिथे. हे बघा काय आमच्याकडे माग. नमस्कार. आज आपण आहोत माझ्या सासरी. माझं सासर म्हणजे चिपळुणापासून काही अंतरावरती एक गांगरे गाव आहे. या गावामध्ये एक वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खूप असं सुंदर अशा होळी म्हटली का पालखीचं नियोजन असतं. गावकरी प्रत्येक घराच्या इथे जाऊन प्रत्येकाची भेट घेतात. देवीच्या दर्शनाला या आमंत्रण करतात. एवढंच नव्हे, आमची इथे एक बौद्ध वाडी सुद्धा आहे आणि या बौद्ध वाडीचं इथे एवढा मोठा समाज हॉल बांधलेला आहे. म्हणजे आमच्या गांगरेमध्ये प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अनुभव आणि मजा घेता येईल. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जे बघतोय म्हणजे शहरी भाग आणि गावखेड्याचा भाग काय आहे ते तुम्ही या निसर्गामधून तुमच्या लक्षात येईल. आमचं सांगण्याचा उद्देश आहे की कोकण आपलं आहे आणि कोकणाला विसरू नये हे लक्षात घेऊन आपण ह्या कोकणाची मजा दरवर्षीप्रमाणे आपल्या गावाला येऊन भेट द्यावी. आणि गावचं वातावरण इतकं सुंदर आहे की रोजची भागदौड म्हणजे जे गाड्यांचा आवाज, प्रत्येक गोष्टीचं दडपण, हे सगळं सोडून तुम्ही ना एक 15 दिवस जरी गावाला येऊन भेटलात आणि गावकऱ्यांचे जे प्रेम आणि गावकऱ्यांचे जे काही म्हणजे अनुभव तुम्ही जाणून घेतलात तर तुम्हाला कळेल की गाव खेडं असलं तरी इथे शहराचं कमतरता येत नाही. थोडक्यात आमच्या गावामध्ये तुम्ही बघू शकतायत, हे आमचं घर आहे. आमच्या बाबांनी बांधलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही नेहमी जसं आम्हाला टाइम मिळेल, आमचं तर राजकारणामुळे आम्हाला कधीच कुठेही जाता येत नाही. सारखी मीटिंग, इकडे धावपळ तिकडे धावपळ, मंत्रालयात जाणं, म्हणजे जरा सुद्धा आम्हाला टाइम नसतो. पण त्यातल्या त्यात आम्ही जसं संधी मिळते त्या संधी अनुषंगाने आम्ही आमच्या गावाला येऊन नेहमी भेट देत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही नक्की चिपळूणमध्ये गांगरे म्हणून गाव आहे, या गावात नक्की येऊन तुम्ही एकदा तरी पिकनिक करा अशी इच्छा आहे माझी. चला तर आपण पुढचं गाव बघूया. तू ये ना. हे ऐकत नाही, लवकर ये ना. दुपारचं झोपायला नाही भेटले की बोलते आता झोपता, आता झोपायचा तिला बोलवा ना, तुम्ही सांगा ना ती येईल. हे करीना का त्यांच्यासोबत इथे रोडला गाडी वरती येते. तर मुंग्या बाबा ज्यांच्या घराची गाडी वरती. काजू बघा, चिकू बघा, नारळ बघा. तुम्हाला जवळ मी काजू दाखवते. ही आमची करुणा. आमची करुणा इतकी गोड आहे ना की तिला तुम्ही काही सांगा, ती अगदी कितीही दुःख असलं तरी हसून आनंद चेहऱ्यावरती आणायचं कसं हे हिच्याकडनं शिका. हाय ना करुणा? आपल्या इकडे काय काय दिसतं? सगळं मस्त समुद्र दिसतं. सगळं 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 वाव सगळं. अजून आपल्या इथे काय काय आहे? झाडे घर बिर आहेत. हा, सगळं घर बिर आहेत. अजून आपल्या गावात काय काय आहे? आपल्या गावात मंदिर बांधले आता. हा, अजून सगळं काय घर सगळी घरच आहेत. अजून आपल्या गावामध्ये कुठले कुठले प्राणी दिसतात? वाघ दिसतो, परत मांजर दिसते, हा, परत चिमणी दिसते, हा, परत डॉगी दिसतो, कुत्रा. हा, अजून सगळं दिसते.
अजून काय काय असतं आपल्याकडे? अजून माकडं बिकडं सगळं कशी असतं. माकडे आहेत, वांढर आहेत वांढरं आपल्या इथे, माहिती. काय तोंडाची. सगळे वांद्रे आहेत. आणि अजून? तुम्ही नक्कीच बघा या आमचं गाव, आमचं सुंदर गाव आहे. नक्कीच नक्कीच या आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. आमच्याकडे आणि सगळ्या प्रकारची फळझाडं आहेत. झाड आहेत. आमच्या ताईंनी बघा मेथी घेतलेली आहे, ती बघा आजचा मेनू आमचा मेथी आहे. हं. आणि ते आमचं घर आहे नवीन बांधले. हे आमच्या मोठ्या सासऱ्यांचं घर आहे. सगळे मला सगळ्या आवडतात. हे बघा काजूला कसं मोहर आलंय बघा, काजू आलेले आहेत बघा तिथे. काका कव्वा बघा, भारद्वाज पक्षी बघा बरं किती मजा आहे. सहज निघालोय आम्ही 2 मिनिटापूर्वी. बाय होते चांगला सुखात. मी बसू काय? मी बसले तर टायर राहील काय? बसू काय? ढकलू काय? हा चिमुरली काय कसं वाटतंय? मस्त वाटते ना. करू ना. करू ना. आज काय करायचं ग आपण? आज दुसरं काय करायचं? काय बनवायचं? जेवण काय बनवायचं? जेवण बनवायचं भात डाळ मेथीची भाजी अजून भेंड्याची भाजी. अगं सोमवार आहे ना आज, म्हणून काय. अच्छा मग अजून कोबीची भाजी पण बनवायची. कोबीची भाजी माझ्या करुणाला खूप आवडते, खूप आवडते. आणि ही जागा दिसते ना, ही जागा, ह्या जागेवरती आज आम्ही असं निर्णय केलाय, म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी, की गावाला आपण पण एक छोटस कान्यावर घर बांधायचं. तर या जागेत आमचा विचार आहे सुंदर असं छोटस कान्यावर आपलं घर बांधायचं. आपलं घर आहे गावी पण एखादं घर असावं अशी इच्छा असते प्रत्येकाची. हे बघा आमची आमच्या आव्हांचं गाव किती खुश आहेत. आमच्या गावाला खूप आवडतं माझ्या नवऱ्याला गाव. बघ तुम्हाला मगाशी मी बोलली ना आमच्या गावात बुद्ध विहार आहे, तो विहार दाखवते मी तुम्हाला. हे आमच्या मोठ्या सासऱ्यांचं घर आहे. हे माझ्या मोठ्या सासऱ्यांचं घर. बाबा आमचे आता नाही आहेत आपल्या सोबत, पण बाबा असायचे तर हे घर म्हणजे एक आनंदाचा माहोल होता. माहोल मी चुकली बघा, मला करुणाने सांगितलं. आणि हा आमचा आई बऱ्या आहेत काय? बरी आहे. काकू कुठे होती? तुम्ही गेलेले ना फिरायला ते काय पालखीमध्ये? बरे आहेत ना? मी काल सकाळी आली. काल सकाळी झालो ना आपण. हा काल सकाळी. काल तुम्ही लोक गेले ना तिकडे खाली. आम्ही सकाळी आलो, लेट आलो एकदम. आपल्या इकडे पोपटी बनवतात, मुंबईकडे काय पोपटीला पाला नाही मिळत, पण आमच्या गावाकडे बघा पोपटीचा पाला. हे बघा हा पोपटीचा पाला आहे. आणि लक्ष्मीचं रूप म्हणून बोलतात ते म्हणजे लाजाळू. मला सांगा असे कोणतं झाड आहे की त्याला हात लावल्यानंतर असं लाजतंय? बघ किती सुंदर आहे बघा अगदी. हे बघा बघितलं किती सुंदर. तसंच आमचं विहार बघा, बुद्ध विहार, धम्मगिरी बुद्ध विहार, गांगरई. आणखीन एक जाईल का? पडणार नाही ना मी, धडपडणार नाही. मला त्याचीच भीती धडपडायची. बघा कोकणातली मजा म्हणजे हे आमच्या दादूने पकडले बघा कसं आंबा. कोकणात आली का ही मजा आहेत की नाही मज्जादायक. आता सध्या सुरुवात झालेली आहे कैऱ्या येणं, काजू येणं. दाखव, हलवू नको पडेल. बापरे इथं मस्त काजू आहे. हा मला द्या खायला. हा
बघा बरं कशी कोकणात मजा आहे की नाही. आमच्या आई बघा काय सांगतायत बघा. हा आई काय म्हणता. व्हिडिओ टाकणार आहे. हा करोनाच्या टायमात ना हा वैभव त्यांची झाडं लावायला. हा झाडं लावायला जातात. आमच्या सासूबाई ना का लक्षात घ्या. झाडं लावायला जायला 5 वाजता. अच्छा नको नको नको. खायला मस्त काढायची. खरं वाटल्या लाव. हा वैभव आमचं कसं त्याला अन्न मला म्हणतो आई महिना 2 वर्ष पाणी घाल. हा घरी असते काजू शाप केली होती. हा तिला काय झालं ते आता आमचं येऊन आले. अच्छा वांढर तोडतायत. त्याला म्हणजे घरा वाटलं पाहिजे. हा आंब हे कसं आंब आपण खाताव ना त्याची बाटे फेकलेली. दिसाय मस्त वाघ मोठा. आपल्या गावामध्ये काय काय रे. वाघ काही करू नाहीये ना तू पण. वाघ वाघ दिसला. वाघ चित्ता आवाज आला तसं आम्ही गाडी थांबवली. बिबट्या बिबट्या पण आहे. बाय कोणी बघितलं बिबट्या. कोणी कोणी पाहिलं. तू बघितलं. नाही बघितलं एवढा. मी नाही बघितलं. तो थांबतच नाही फास्ट चालतो. हो बापरे. मग आज रात्री आपण जायचं का फिरायला. रात्री अंधारामध्ये कसा वाघ आला होता. आता परत तसाच वाघ बघूया आपण. फक्त श्वास वरती जात होता. खाली येताना एकदम वाऱ्यासारखा येत होता याचा श्वास. हे बघा आमचा मामी आणि तो माझा मामा आणि हा माझा भाऊ. अच्छा आमची करुणा खूप छान आहे. हा खूपच छान आहे. तिला खूप मामा मामी आवडतात खूपच. सगळेच तिला हवे असतात. तो पण त्याचा काल बर्थडे होता. आम्ही विश केलं. त्यांनी सगळ्यांनी प्रसाद दिला. नारळ पण नारळ सुकलेत. आता ते पडतील ना रे. है ना. नारियल आपण गुच्छ पाडून घेऊ. नारियल किती सुंदर आहे बघा आमच्या गावात. किती सुंदर पद्धतीचे घर आहेत. हे बघा कशी गावच्या ठिकाणी जागा बघा. किती अरुंद रस्ता आहे. पण माझ्या मिस्टरांनी परफेक्ट अशी गाडी काढलेली आहे. किती गोडवा आहे माझ्या मिस्टरांना. किती आनंद होतोय. त्यांच्या गावाची मजा घेत आहेत. हे बघा मस्त असं जंगलातून चाललोय. आपल्या तिकडे तर मुंबईकडे याला जंगलच म्हणतात. आपल्या मुंबईच्या लोकांना खूप आवडतं असं जंगल आणि खूप मजा येते. बघा बघा सगळं हिरवं हिरवं. हे बघा किती सुंदर दिसतंय. हे बघा हे बघा किती छान ना. किती छान. हे बघा बाजूने असे समुद्र चाललंय आणि असं इतकं सुंदर असं. वा 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 वा. एक मिनिट थांब ना. एक मिनिट. अहो थांबा ना. किती छान येते. हे बघा बघा किती मस्त वाटते. झाडांमध्ये असं सूर्य अगदी त्याच्या घराकडे वळतय आणि असं सुंदर असं पाणी शांततेने चाललेलं आहे. मागं घ्या तुम्ही गाडी. मागं घ्या. मला भीती वाटली खूप. मागे घ्या गाडी. मागे घे पाहिजे. व्हिडिओ चालू आहे. हे दाखवलं तुम्ही.
बघा जंगल, बघा हे बघा हे बघा 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 लवकर. आमची ब्लॉगर श्रेया खूप खुश होणार आहे. माझ्या श्रेयाचं YouTube चॅनल आहे ब्लॉगर श्रेया म्हणून. तसंच माझी श्रेया इन्स्टाचे सुद्धा व्हिडिओ करत असते. श्रेया पवार एक चांगली डान्स आर्टिस्ट आहे. एवढंच नव्हे, तिला खूप आवड आहे. कधी पण तुम्ही तिचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता, लाईक करू शकता. बघा बरं किती सुंदर आहे. प्रत्येक आंब्याच्या झाडाला मोहर दिसतोय आणि प्लस छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या दिसत आहेत. हे बघा हे बघा, वा. बघा किती छान करू. हे बघा याला काजू बघा कसे बघितलं. ते व्हाईट फुलं दिसत आहेत का तुम्हाला, ते करवंदाचे झाड आहेत. करवंद, त्याला आता फुलं आलेली आहेत. कुठे कुठे करवंद पण दिसत आहेत. पर पुढे बघ, म्हणतात ना कोकण. ते सुंदर वाटतं की नाही, मजा आहे ना. आमचं गांगराई खूप नावाजलेलं गाव आहे. चिपळूणच्या अगदी थोड्याशा अंतरावरती आपलं गाव आहे. कधी या तुम्ही. किती सुंदर अशी नदी बघायला मिळाली. इथे खूप छान अशी निसर्गाची मजा मिळते. आपण मुंबईचं वातावरण नेहमीच बघतोय. मुंबईला एकच आपल्याला बिल्डिंग वगैरे दिसतात, घरं दिसतात भरपूर. पण इकडे असे बघा बघा बगळे, बघा कशी शेतातली मजा घेत आहेत. मागच्या टायमाला आम्ही आलेलो गावी, त्यावेळेस आम्ही असेच 4 जण होतो. हे हा होता, आम्ही असेच 4 जण रात्री 8:30ला निघालो आणि पोरांनी खाऊ घेतला. अंधार एकदम, आणि तिथून खाऊ घेऊन निघालो आणि जस्ट टर्न मारल्या समोरच आमचा वाघ उभा होता. जवळपास आम्ही 15 ते 20 मिनिटं आपण होतो ना रे. हा, 15 ते 20 मिनिटं वाघ आमच्या एकदम बाजूला, म्हणजे गाडीच्या टायर जवळ बसलेला. आणि आमचं हा विनय एवढा घाबरला होता. हा विनय बघा, हा विनयचा आवाज घाबरला होता. आणि करीना पण घाबरली होती. दोघांच्या श्वासाचा आवाज त्या वाघापेक्षा जास्त होता. आणि त्यातल्या त्यात करीना बोलते, नाही बाय मामी, रात्री जायचं नाही. असे घाबरले. आणि मग थोड्या वेळाने आम्ही लाईट बंद केली मग गाडीची, आणि गाडी चालूच होती पण लाईट बंद केली. तसा वाघ जो पळाला तेवढी शूटिंग आम्हाला भेटली करायला. आणि त्याच्याच एकदम 20 पावलावर वाघाचं पिल्लू होतं. आम्हाला वाटलं मांजर आहे की काय, ते मांजर नसून वाघाचं पिल्लू होतं. आणि त्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती वाघीण जवळपास 15 ते 20 मिनिटं ती आमच्या समोर बसून होती की आम्ही काय करू नये म्हणून. हे पक्षी बघ किती सुंदर आहे. हे बघ खेळत आहे बघ. अरे 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 अरे, हे कुठे जायचं रे, खाली का वर? इकडे वर साहेबांची इकडे. मग इकडे खाली कुठे? खाली फाट्या. अच्छा अच्छा, मग हा आपल्या तिकडे जातो दवनरीला. नक्की का? बघा, नाहीतर आपण पूर्ण फिरतच राहू, परत येईल वाघोबा आपल्या मागे. बघा, सांगा मला, नाही तर मग वाट लागेल आपली. आणि अजून एक तुम्हाला सांगायचंय, करुणाच्या मम्मीने आम्हाला एक गंमत सांगितली करुणाची. आता काही दिवसापूर्वी आमच्या गांगराईच्या इथे उरूस भरलं होतं. उरूस करुणाने तयारी केली, करुणाच्या आईने तयारी केली, गावातल्या 2-3 जणींनी तयारी केली. म्हणजे अशा 4-5 जणी ह्या जाणार होत्या. करुणाने तयारी केली आणि बाहेर आली. तिला दिसला अंधार. 8 वाजत आलेले. जाता करता झालं असतं 8:30-9 वाजले असते. म्हणून हिने तयारी केली. आणि रस्त्यावरती आल्यावरती एवढी घाबरली ती, नाही बाय वाघ येईल, मी काय जाणार नाही असं बोलून
तिची मम्मी तिला मारायला आली तरी ती काय गेली नाही. अशी आमची करुणा. करीना कपूर. पण आम्ही करुणा बोलतो लाडाने. इथं बघा सांभाळला बाबा. हा जरा सांभाळ. इथं पण आहे वाघ. नाही मग तिकडे आपली मागे. आता वाघ आला तर मी त्याला धरून तोडून मारून असा वरती ढगात फेकून देईन. हा का? गाडीच उडवा. मग नको बाय नाही बाय. नाही, वाघाला मारायचं नाही. हा. आपण शिकार करायची नाही. आपण काय करायचं नाही. तो त्याला तो आपल्याला घाबरतो, आपण त्याला कुठे कुत्रा कुठे बा जाऊ दे नको. नको चल. आता आम्ही आलेलो आहोत. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. मी आलेलो आहोत आता दोनोली म्हणून गाव आहे. एक फाटा इकडे जातो आणि हा इथे एक फाटा जातो. हा जातो सरळ नदीवर. नदी म्हणजे समुद्राचं वनखाडी बोलतात ना, तशी आहे. बघा दाखवतो तुम्हाला. वा वा वा. इथं आमच्या गावातली मुलं सगळी खेकडी वगैरे पकडायला येतात. इथे खातू राईस मिल आहे. हे राईस मिल पूर्ण म्हणजे आमचे इथले आजूबाजूचे जेवढे गाव आहेत तेवढे गावातली लोक इथे भात भरडायला येतात. आपलं भाती बघा किती सुंदर असं काजू फुलांचं छान असं करतात लोक अगदी. आणि तुम्ही बघत असाल रस्ता बघा पुढे हाय का पुढे सरळ बंदरावर. बंदराच्या इथं ते इथं नव्हतं ना रे, पुढेच ना. भलतीकडे आलो. कुठं आलो आपण? खालीवर नक्की का? मला नाही वाटत. नाही रे, बहुतेक रस्ता विसरलो आपण. असा नव्हतं वनखाडी. एक एक ते घेतलं असं आपण. ते छान त्या जमीन चोपायची काम चाललेलं. घ्या ना त्यांचा पण. आपल्या तर बस कुठे थांबते ती? बस टर्न मारते ना दोनोरी देऊन वरती लास्टला. हा तिकडे खाली आहे काय? अच्छा वनखाडी ना. चालेल चालेल. बरोबर आणलीस रे मला. हवा हवा हवा. हाच कुत्रा होता ना रे आता वरती? नाही हा कुठचा आहे? आम्ही जाते आता समुद्रावर. आम्हाला आलो आपण. हे इकडे वाटतं समुद्र. नाही नाही. हळू द्या कवर गाड्या समोर. इकडे ना अशा गाड्या पटकन असं समोर अरे येऊन. पण इथे नव्हतो आलो आम्ही. बाबा वगैरे. वाव किती सोनं ओढी बघ. हा बघा समुद्र इथे आलाय. गाडी. जो तिथं दाखव. हे बघा समुद्र. हे बघा इकडे. हे बघा आमचा समुद्र. अरे इथे नव्हतो आलो आम्ही. इकडं पण आपण लेफ्ट साइडला मगाशी गेलो ना. इथं पण रस्त्याने जायला. नको नको नको. होड्यात भरपूर तिथे. चला पुढे पण आलेलो आहोत वनखाडीवर. पोरांना घेऊन आले तिथे बरोबर ऍड्रेसवर. हे रे गावाला गरम पण घे होत ना. त्याच्यामुळे घे पूर्ण आमचा चेहरा लाल 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 ऑइली पूर्ण झालेला आहे. गाडी लॉक केली. तर आता हा तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता काय आहे. भला मोठा समुद्र. अगं कोण नाही इथे. मस्त ना. ये लवकर एकटी नको उभी राहा. कुठे? आपला पलीकडे बघा तिकडली पलटी दिसते ना. ती लाल बोट तिकडे आपला समुद्र. कुठे? ती लाल बोट दिसते ना. ती बनवलेली. तो आपला बंदर बघा मी बोलू तो आपला आपलं शॉर्टकट उतरायचं असलं ना. पडशील खाली जाशील आतमध्ये. तसं करत करत दिवसाभरातून आता आम्ही वेळ काढून इथे पोहोचलोय. मस्त आहे बघा. इथे एक होडी आहे. होडी पण मस्त पैकी समुद्र हा बघू शकता.
बघा असं शांत असं समुद्र आहे छोटा मस्तपैकी. किती सुंदर वाटतं बघा. बगळे वेगळे चाललेत. प्राणी त्यांच्या घरी कोकणात येण्याचा हाच एक फायदा आहे की गाड्यांचा आवाज नाही, काय नाही, पक्ष्यांचा आवाज नसतो. निसर्गाच्या खुशीत गेल्यासारखं वाटतं. एकदम शांत निसर्ग करत करत एक प्रँक झाला आमच्याबरोबर. आम्ही गाडी पार्किंग इथे केलेली. इथे टर्निंग आहे पाठीमध्ये. तर असं संपतो तर तितक्यात आली SD म्हणून आम्ही धावत आलो आणि गाडी काढली. आता SD गेली पुढे. आम्ही पण निघालो. आम्ही दमलो. धावून मी दमलो. बघा ना घर किती छान आहे. दाखवा ना जरा. असं सुंदर असं बघा किती सुंदर घर बांधले बघा. किती मस्त वाटतं. छान वाटतं की ना. समोरच बघू शकता. तर हा ब्लॉग आज इथेच थांबूया. उद्या चिपळूणला आम्ही जाणार आहोत कामासाठी. आणि आम्ही तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्ही नाही जाणार आहात. तुम्ही घरी थांबणार आहात. उद्या चिपळूणला जाणार आहात. ह्या ब्लॉक मध्ये ना थांबता एक थोडस तुम्हाला असं दाखवायचंय. इथे कुठेतरी मी पाहिलेलं जाताना एक आजी एक आजोबा असे 2 जण बिचारे मस्त अशी जमीन सोपायचं काम चाललं होतं. हे बघा इथे एक मिनिट इथे दाखवतो. आपल्याकडे लादी सरसर पुसली जाते पण ही जमीन बनवताना किती बघा केवढी मेहनत आहे ती. इकडे रागात बघतोय किती सुंदर असं लहान बाळ घेऊन ते बघा किती स्पीडने पळतोय. आमच्या कोकणातलं हे असं सुंदर असं मोठं जर आंब्याचं झाड. हा झाड. नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळे. 2 जण आलेलो आहोत. खरं तर आम्ही गेलेलो रत्नागिरीला. तिथलं काम झाल्यानंतर मग ही म्हणाली चला रत्नागिरी आपण गणपतीपुळेला जाऊ. तर आता आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळे. हे बघू शकता मंदिर आहे इथे. या साईडला बीच आहे गणपतीपुळेचं. अशा प्रकारे आहे सगळं. तर आता दर्शन करून आम्ही येतो. मग भेटू. हे गणपतीपुळे मंदिराचा परिसर आहे बघू शकता. बघू शकतो. आता मंदिराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. बाहेर विचारलं सिक्युरिटीला तर ते म्हणतात की तुम्ही शूटिंग गणपती मंदिरात नाही करू शकत, बाहेर करू शकता. इथे करतोय, पुढे करता येणार नाही. अतिशय सुंदर असं दर्शन आमचं झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा धक्काबुक्की नाही किंवा काहीच नाही.
झाडी आहे बघा मागे, पूर्ण झाडी डोंगर. खूप सुंदर. बघू शकता आपण गणपतीपुळे मंदिर. खूप छान दर्शन झालेलं आहे. हे ठेवा. काय घेतलं? मला माहिती तुमच्या बायकोला काय आवडतं नेहमी. दादा तुझ्या दुकानाचं नाव काय? आम्ही दर्शन घेतल्यानंतर आमचे विनायक दादा आहेत, स्टॉल नंबर 2 या ठिकाणी आम्ही अशी बाहुली घेतलेली आहे माझ्या श्रेयासाठी. बघू दादा ती पण. हे बघ असं सुंदर सुंदर अशी दादाच्या इथे सगळ्या वस्तू मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रसाद सुद्धा मिळत आहे. तुम्ही नक्की या दुकानामध्ये या आणि दादाच्या इथे नक्की काय ना काय खरेदी करा. गणपतीपुळेवरून निघाल्यानंतर आता मध्ये एक गाडी लागली, कोंडे गाव. पुढचा सीन बघा कसा आहे, छान पैकी. बघा 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 आलं सीन किती छान आहे बघा. सुंदर असं शांतपणे असं समुद्र चाललेला आहे. त्यामध्ये 2, 3, 4 बोट दिसत आहेत. 4. खूप सुंदर, खूप सुंदर. बघा बघा किती सुंदर अशी वाडी आहे तिकडे पण. किती छान वाटते बघायला. बघा हे बघा किती सुंदर, किती सुंदर. वाव. ह्या झाडाला पानं तर दिसतच नाही पण लाल लाल अशी फुलं आहेत बघा. किती छान बघा. In 200 meters, slide right onto Korasude, Dingni Road. कोकणात आल्यानंतर मजा घेता येते निसर्गाची. Take the next right onto Korasude, Dingni Road. बघा बरं किती सुंदर. हे बघा बघा किती छान वाटतं बघायला. In 200 meters, turn left. नमस्कार. आम्ही आज आमच्या गावदेवीचं दर्शन घ्यायला चाललेत माझे मिस्टर आणि माझ्या बरोबर आज करुणा सुद्धा आहे. करीना आमची करीना. ही बघा ही आमची करीना. हाय करा रे. आणि आता आमचं देऊळ, गावचं देऊळ वाघजाईचं अगदी एवढ्या उंच अशा डोंगरावरती आहे. मी तुम्हाला दाखवते. रस्ता बघा कसा आहे, भयानक आहे. पण माझे मिस्टर गाडी खूप सुंदर चालवतात. बघा कसलं वाकण आहे बघा. बघू शकताय. आणि हे आमचं गावावरून दिसणार, डोंगरावरून दिसणार गाव. हे बघा, हे बघा केवढं खोलगट आहे बघा. पूर्वी आम्ही चालत यायचो. ज्यावेळेस इथे रस्ता नव्हता त्यावेळेस आम्ही चालत चालत सर्वजण यायचो. अच्छा. खूप एन्जॉय होता. बघा हे बघा, हे बघा, हे बघा कसं, हे बघा कसं डोंगरामध्ये कोरलंय अक्षरशः. हे बघा. आणि ह्या साईडला ना, आता मी तुम्हाला दगडीचं दाखवलं ना, त्या साईडला धरण होतंय मोठं. पुष्कर ऍग्रिकल्चर पर्यटन स्थळ आहे ते पुष्कर. इथल्या आमदारांनी बांधलेलं आहे ते. आता
पुढे आपण चाललो देवीच्या दर्शनाला. कच्चा रोड आहे एकदम एकदम डोंगराळ रस्ता आहे. आणि इथलं काय काय खाऊन खाऊन माझा घसा बसलाय. आंबे, कैऱ्या बघा, पूर्ण मातीचा रस्ता आहे. बघा पूर्ण मातीचा रस्ता आहे. अगदी लालसर अशी माती आहे, पाहू शकताय. गाडी लाल लाल बळब झाली असेल आता. आता गाडी, मगाशी माझ्या मिस्टरनी कसरत केली होती गाडी धुवायची, पण आता पुन्हा डबलची मेहनत झालेली आहे. हा ना वाटत रे रस्ता. हाच आहे, असं नव्हतं ना. हाच आहे, हाच आहे. कच्चा रोड आहे त्याच्यावर ही केलंय. बघा बोंड बघा कसली लागली. तुम्हाला काजू बघायचे का? काजू आलेत बघा. बोंड काढून आणाय इथून. हो, आणि लोकांनी आपल्याला मारायला हवीत नाही बोंड 2 फटके. बोंडाला काय नाही. या ठिकाणी पण आमची जागा आहे डोंगरावर. पवारांची प्रॉपर्टी आहे. सगळं आमचंच आहे. हे सगळं आमचं. हे बघा, तिकडे हे माझ्या सासऱ्यांचीच जागा आहे. जे माझ्या मिस्टरांची जागा, जमीन इकडे भयानक आहे. पण पूर्वी कसं, कोणी आलं आम्हाला घर बांधायचे, घे बाबा बांध, असं करून आमच्या सासरे जंगलामध्ये आहे आमची जागा भरपूर दिलेली आहे. आणि जंगलामध्ये आजही जागा यांच्या ताब्यात आहे. हे बघा इकडे काम चालू आहे. हे बघा खोदकाम चालूच आहे. पांड्या वाटत नाही देवीचं दर्शनाला आतमध्ये जाता येईल असं, कारण की मध्यभागी यांनी खोदून ठेवलेलं आहे. नाही, चान्सेस नाही, जाता येणार नाही. कुठे मंदिर कुठे? बघा आमची गावची माणसं किती प्रेमळ आणि माणुसकीवाली आहेत. आम्हाला वाटलं रस्त्याचं काम चालू आहे, तर आम्ही दोघांनी विचार केला आपण रिटर्न जाऊया. पण देवीचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाता येत नाही, हे वैशिष्ट्य आहे. अक्षरशः त्यांनी सगळं बाजूला करायला घेतलेले आहेत, पटापट दगडी. 5 मिनिटं थांबायला लावलं त्यांनी आम्हाला. म्हणजे बघा, त्यांना माणुसकी खरोखर कौतुक आहे. तुम्ही काय म्हणणार आहो? काय बोलणार? त्यांचं काहीतरी काम चालू होतं, पण आमची गाडी बघितली आणि आम्ही अजून त्यांना काही सांगितलं पण नाही. ते बोलले 5 मिनिटं थांबा, तुम्हाला रस्ता करून देतो. आता त्यांनी रस्ता केलेला. आता हे दर्शन झाल्यावर ऍक्च्युली आम्ही काल गेलेलो गणपतीपुळेला, तिथे आम्हाला जास्त वेळ काय थांबता नाही आलं, कारण रात्र होणार होती. म्हणून आम्ही पटापट जेवढं जमलं थोडंफार आम्ही शूट केलं आणि पटकन तिथे निघालो, कारण आम्हाला परत चिपळूणला यायचं होतं आणि एवढा वेळ थांबणं आम्हाला शक्य नव्हतं, कारण आतल्या रोडने आम्ही येत होतो त्यासाठी. तरी पण आम्ही रात्री तिथून आम्ही गणपतीपुळेवरनं 6 वाजता निघालो आणि रात्री आम्ही 9 वाजता घरी पोहोचलो. मग रोजच्यासारखं जेवण वगैरे करून आम्ही झोपलो. आज निघायचं होतं, पण आज माझी भाची करीना मागे लागलीत, मामा थांब म्हणून मी थांबलो. उद्या सकाळीच आम्ही इथून निघणार आहोत. अशा पद्धतीने आमचं देवीचं दर्शनाला जाण्यासाठी रस्ता मोकळा केलेला आहे. त्यांना हात करत, त्याला हात करत थँक्यू. मंदिराकडे सरळ ना, मंदिराकडे सरळ ना. थँक्यू केल्याबद्दल. थँक्यू. आता आपण थेट मंदिराकडे चाललेलो आहोत. हा पण रस्ता चांगला बनेल, मोठाच्या मोठा बनेल रस्ता. त्याला अजून किती वेळ लागतो काय माहिती. छान बनवलं, मोठा आहे स्पेस, म्हणजे 2 गाड्या हे बघा आरामशीर जाऊ शकतात. हे बघा धरण, मी मगाशी बोलली ना तुम्हाला, धरण. ही जागा आमची धरणाची जागा, धरणाला गेलेली आहे. कोण लावल काय, जल्ली माणसानं काम धंद्याने दे बघ कशी लावला, रचली बघ कशी रचली एकावर एक. नाही तर आपण
गल्ली टिपऱ्या पडतात आपल्या खाली. काल ना एक गंमत झाली, म्हणजे आमच्या नशिबाला वाटतं प्राणी भरपूर दिसायचं. हे आमचं गाव देवीचं मंदिर आलेलं आहे. हे बघा आमचं गाव देवीचं मंदिर आहे आणि माझे मिस्टर आता जाऊन तुम्हाला देवीचं दर्शन दाखवतील. जरी दरवाजा बंद असला तरी तिची श्रद्धा मोठी आहे, आपल्याला नक्की तिचं दर्शन होणार. नारळातलं ठेवून गाडी पार्किंग इकडं पण पाय पड. हे बघा आमचं गाव एवढ्या डोंगरावरून शांततेत असं समुद्र वाहतय. स्पेशली या डोंगरावरून उतरताना क्लच ब्रेक दोन्ही दाबून गाडी चालवा आणि गाडी शक्यतो फर्स्ट वर ठेवा, कारण हे उतार एवढं मी आयुष्यात गाडी चालवलं पण असा उतार कधी माझा म्हणजे अनुभव आला नाही. पण हा डेंजरस अनुभव आहे आणि कुठेही सेफ्टी नाही. डायरेक्ट खाली, खालून डायरेक्ट वर. बघू शकता अशा पद्धतीने गाडी हळू चालवायची आहे. तर तुम्ही व्यवस्थित का करून द्या. नको ना, चल चल चल. एक एक दिसतंय आम्हाला, कैऱ्या, काजू, करवंद. हे बघा आमचं गाव दिसतंय. बघा बघा आमच्या लोकांचे घर कसं दिसतंय बघा. बाबा पालखीला चालले की काय? पालखी आली आहे ना? बाबा 1 मिनिट इकडे या ना. आपल्या पालखीचं वैशिष्ट्य सांगा ना, काय महत्व काय? महत्व काय म्हणजे काय आहे एवढं महत्व? आपल्या गावची आहे ना देवी. आपल्या गावची देवी. देवीचं नाव काय आपल्या गावचं? पहिली वागदाय. पहिली वागजाय. आणि हे सण आपला किती दिवस साजरा होत असतो? हे जवळजवळ 15 दिवस असतो. हा, तुम्ही 15 दिवसापासून तयारी करता का? हो, 15 दिवस आधीच चालू असते. अच्छा. होळी चालू झाल्यापासून. हे आमचे गावचे, आपलं नाव काय? बांद्रे. बांद्रे म्हणून भाऊ आलेत. त्यांनी आपल्याला थोडीशी देवी बद्दल माहिती सांगितली आहे. आणि जागृत देवस्थान आहे आमचं. जागृत देवस्थान आहे आमचं. बरं रूपा वगैरे नवीन घडवल्या. हा. परवा मिरवणूक वगैरे काढून त्या आमदारांच्या घरापासून इकडे सतीवरून इकडे आणली गांगरेत. आपल्या इकडचे आमदार कोण आहेत? सदानंद चव्हाण. अच्छा अच्छा अच्छा. चांगली कामं माझे करतात. आमदार आहेत ते, आता आमदार नाही. पण त्यांनी कामं चांगली केलीत, ऐकण्यात आलेलं आहे. परवा मिरवणूक सुद्धा त्यांनीच केली. वा वा वा. पुढच्या टायमाला आपण त्यांना हे टी शर्ट वगैरे छापले. अरे वा. महिलांना साड्या दिल्या. वा वा वा. आता आमदार साहेबांकडनं आपल्याला देवीचा रस्ता मात्र मोठा करून घ्यायचं बस. तिकडून झाला हायवे. तिकडून सुरुवात दिसते. हा, तिकडून झाला. हा, इकडून एक आहे. हा हा हा. चालेल बाबा, नमस्कार. हे बघा किती स्लोप आहे बघा रस्त्याला. बघा समोरून दुसरी गाडी आली की मोठा प्रश्न पडणार. हे बघा बघा सगळं दिसतंय गावातलं, घर बिर अगदी. हे बघा किती वाकणे आणि केवढासा रस्ता आहे ते मेन बघा. किती छोटासा रस्ता आहे बघा. एवढाच रस्ता आहे का? समुद्र दादा. हे बघा समुद्र. हा खरं निसर्ग आमच्या गावचा.
बघू शकता कसं छान आहे निसर्ग. आता संध्याकाळ झालेली आहे आणि गावात सूर्य मावळतोय. आता संध्याकाळ झालेली आहे. आता सूर्य माळवत नाही मावळतोय. माळवतो आहे. हाय गाईज आमच्याकडे असाच आणि इकडे दिसते समुद्र. हाय गाईज आपल्याकडे इकडे रात्रीचा वाघ येतो. अजून आमच्याकडे आता खाली देवी आलेली आहे. आता जवळपास 6:30 झालेले आहेत. आम्ही घरी चाललो आणि हा ब्लॉग इथेच आम्ही थांबवतो. हा आमचा नवीन ब्लॉग आहे आणि आम्हाला काही जास्त बोलता येत नाही बाकीच्या ब्लॉगर लोकांसारखं. आमचे काही ब्लॉग आपले होते ना जेवण बनवण्याचे, आमचे रेसिपीचे ब्लॉग आम्ही काढलेले. आम्ही दोघं नवरा बायको साधे, त्यामुळे आम्हाला काही ब्लॉगर हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर आमचं पण थोडासा टोन चेंज होईल. पण थोडस आम्हाला सहकार्य करा. जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब प्लीज आमचे वाढवा. मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या छान छान ब्लॉग मध्ये भेटूया. आम्ही फिरणारच आहोत आता. आज रात्री आम्ही फिरायचा प्रयत्नात आहोत. रात्री काही असं नवीन दिसलं तर नक्कीच आम्ही लाईव्ह येऊन. रात्री आम्ही नाईट सफारीला जाणार आहोत. रात्री 8 वाजता आम्ही जाणार आहोत जंगल सफारी आणि असेच आम्ही 4 जण जाणार आहोत. आमची करुणा घाबरते तरी पण तिला जबरदस्ती आम्ही घेऊन जाणार आम्ही. आणि दिसला वाघ चुकून मागून तर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू आणि ह्या दोघांचे पण एक्सप्रेशन काय असतील त्यावेळेस ते पण दाखवू. तर भेटूया. थँक्यू. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. काय असेल ते करा. कमेंट्स करायला विसरू नका. ओके. बाय बाय. बाय बाय करा रे. बाय बाय बाय.